मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। तर आज आपण चाललो शेतामध्ये आणि आमची जी आहे शेतामध्ये खूप मोठी अशी आंबरे मध्ये त्या ठिकाणी जे आहेत आमचे खूप सारे जे आंब्याचे झाड आहेत ते आहे आणि तिथंच आमचा हरभरा देखील काढायला चालू आहे। आणि हरभरा काढायला चालू तर हरभरा बी आपल्याला तिथं जाऊन गोळा करायचं थोडंसं आणि तुम्हाला आमची जी आंबरे आहे आंब्याची ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। या ठिकाणी अनिकेत आहे, आम्ही दोघं जण जे आहेत चाललो आहोत शेतामध्ये। तर इथूनच थोड्या अंतरावर जे आहे समोर आमचं शेत आहे। तर हे जे शेत आहे हे जुनं हे ठिकाणी बोरीत झाड हे तुम्ही पाहिलंच असेल। तर आता जे आपण चाललो समोरच्या शेतामध्ये, तर चला आपण जाऊयात त्या ठिकाणी। चलता चलता आपण आलो त्या शेतातील हिरीपाशी। तर ही हिर पाहू शकता, ही हिर एकदम जे आहे कोरडी पडलेली आहे आणि ही हिर तुम्ही पाहू शकता कशी कोरडी पडलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे शेतकरी जे आहे शेतामध्ये माळो पिकवतात, तिकून पाणी आणून जे आहे धानाला पाणी देतात, हे करतात। आणि तुम्ही जे आहे तेच माळो धान्य विकत घेताना जे आहे शेतकऱ्याचा जे आहे भाव एकदम पाडून मागतात। तर असं मित्रांनो करू नका, जेणेकरून जे आहे शेतकरी एवढा मेहनत करतो पण त्याच्या भावाचं तुम्ही चांगलं मोल करत नाही। तर असं करू नका, हाच जो आहे संदेश मी तुम्हाला एवढ्यावरून देतोय। कारण की मेहनत जो करतो ना त्यालाच माहीत असते की काय मेहनत करावं लागते, काय करावं लागते। रात्रभर दाऱ्या धरावं लागतात शेतामध्ये, हे करावं लागते ते करावं लागते। पाईप संध्याकाळी एखादा साप चावू शकतो, काय होऊ शकतं संध्याकाळी शेतामध्ये, काय जीवाची पर्वा न करता जो आहे शेतकरी शेतामध्ये खूप राबराब करतो आणि त्याच पीक पिकवतो, धान्य हे करतो आणि तुम्ही त्या ठिकाणी विकायला आणल्यानंतर जे आहे त्याला कमी भावामध्ये मागता। तर असं बिलकुल करू नका। आणि जे आहे शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला ह्याला जे आहे योग्य म्हणजे भावाने घ्या, कारण जो तो भाव म्हणते त्याच भावाने घ्या, कारण फवारणीला ह्याला जे आहे खूप पैसे लागतात। असं करू नका आणि शेतकऱ्याला जे आहे चांगल्या पद्धतीने जे आहे मदत करा तुम्ही बी। जे आहे चलत आलेलं आपल्या शेताजवळ या ठिकाणी समोर पाहू शकता, त्या ठिकाणी आंब्याचे झाड तुम्हाला दिसत असतील, तर आपल्याला त्या ठिकाणी जायचंय। तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता, हे जे आहेत हे पूर्ण जे आहेत जुने आंबे आहेत, 100 वर्षापूर्वीचे जे आहेत हे आंबे ते जसं की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे जे आहे असं आंब्याला पांढरं झालेलं आहे आणि ह्याच्या फांद्या देखील जे आहे कुजलेला आहेत। तर असे जे आहे झाडावर तुम्ही बी म्हणजे शेतामध्ये गेलात तर चढू नका झाडावर आंबे काढण्यासाठी, काय ह्याच्यासाठी। तर ह्याचे जे आहेत फटे सगळे जे आहेत ठिसूळ झालेले असतात आणि ते जे आहे तुटून पडू शकतात। आता ह्या वर्षी जे आहे आम्ही जर ह्याला आंबे आले तर आम्ही पण म्हणजे आंबे झाडत नाहीत आणि झाडायला लागलो तर जे एकदम म्हणजे चांगले जे आहेत त्यांना झाडता येते व्यवस्थितपणे, त्यांनाच आम्ही जे आहे झाडावर चढून ते झाडून घेतो। हे पूर्ण तुम्ही आंबे पाहू शकता या ठिकाणाहून झाडं, या ठिकाणी जे आहे पूर्वी 35 आंब्याचे झाडं होते, आता जे आहेत काही या ठिकाणी असं पाहू शकता तुम्ही तुटून पडलेले आहेत, हे झालेले आहेत, वारं आलं तुटतात हे होते। तर अशी जी आहे ही आमची आंबे आणि खालीच त्या ठिकाणी जे आहे हरभरा काढायला चालू आहे, तर आपल्याला जे आहे त्या ठिकाणी बी जायचंय। मित्रांनो हे आहे आपला हरभरा, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। आणि आपण शेतामध्ये आलो आहोत हरभऱ्याच्या खाली, त्या ठिकाणी जे आहे आई त्या जे आहेत तिकडं हरभरा काढायला चालू आहे त्यांचं। आपण बी जाऊ त्या ठिकाणी, बघू काय हालचाल चालू आहे आणि तिथून आपण जाऊ गावाकडे परत। तर चला, तर तुम्ही आमची आंब्याची आंबरे जे आहे ती बघितलेलीच असेल। तर आता जे आहे आता आमचा हरभरा कुठवर काढायचं झालं ते तुम्हाला मी दाखवतो, चला। तर मित्रांनो मी शेतामध्ये आलतो आणि हे पाहू शकता एवढं जे आहे शेवढं काढून झालंय हरभरा। हे आज काय गोळा करायचं नाही, तर आपण आज जायलो डायरेक्ट घरी, उद्या गोळा करायचं, मग आपण उद्या येऊ गोळा करायला।
तर आता जाऊ आपण थेट घरी. तुम्ही आमची आमरे पाहिलीच असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय श्रीराम.